अच्छा कणं मस्त कणं हुय्या जनाबाई आली का ट्रेंडिंगला त्याच्या वाजवतो अच्छा मस्त कणं हुय्या. त्या घाटा जर तुम्हाला यायचं असेल ना तर दिवसा या, संध्याकाळचं ना टाळा, कारण एवढे येऊ. तर नमस्कार भावांना, मी तुमचा लाडका वैभव आणि स्वागत करतो तुमचं माझ्या एका मेन ब्लॉगमध्ये. काल रात्री आम्ही जयगडून समजा जयगडून आमची गाडी त्या जहाजावर टाकून डायरेक्ट अलीकडून आम्हाला रात्री पोहोचतो रायगडला. तर रायगडला तर आम्ही पोहोचून रात्री आम्ही रायगडच्या एकदम समजा खाली पायथ्याची रूम घेतलेली. म्हणजे सकाळी सकाळी आम्हाला पाऊस एवढा भयंकर पडते ना, ब्लॉग पण करताना ना आवाज पण होता ना, आम्ही ना पायथ्याच्या खाली बरोबर रूम घेतो. एक व्ह्यू बघा फक्त रायगडचा. ओम फो एवढा भारी व्ह्यू सकाळी उठल्या बघायला बसला. बाकी आता ना आम्हाला रायगड ट्रॅक करायचा. आम्ही ट्रॅक होईल तेवढं करणार नाही, होईल तेवढा रोखण्याचा प्रयत्न करणार, कारण कोल्हापूरच्या पाण्यानं समजा बीचच्या पाण्यानं नुसतं खेळून नाक सगळे गद्दा झाले. सर्दीनं एकदम असं म्हणलं एवढी भयंकर झाली सर्दी, बस बघायचं कामात आहे. आता होईल तर आम्ही जर पाऊस जर असं चालू राहिला तर ट्रॅक करणार नाही, कारण अजून आम्हाला समोर फिरायचं आहे. पण इथं जर तब्येत सगळी बिघडली मग समोर जाऊन फायनली आमचा नाश्ता वगैरे सगळं झाला. आता आपल्याला बारीक ट्रॅक करायचा अगोदर नाही येतात, रूम चेकआउट करून येणं ताण नाही. आता परत जर वरून भिजून आलो तर आम्हाला परत रूम करावं लागणार आहे. तिथे पण घेतले आम्ही चेकआउट करून आता डायरेक्ट निघालो होतं ट्रॅक कराय रायगडावर, महाराजांच्या रायगडावर. चला मजा तर 100% आम्हाला येते, तुम्हाला मला म्हणजे तुम्हाला 100% झाली. तिथं लाईकचं बटन थोडं दाबून घ्या आणि सबस्क्राईब बटन दाबून घ्या, म्हणजे झालं. ओके लेट्स गो. फायनली आता ना पोटी आवरून गिरून डायरेक्ट निघायचं रायगडचा ट्रॅक करा. पूर्ण ट्रॅक करायचा. काय करायचंय? ट्रॅक करायचा भया. प्रमोद आवाज आहे ना तू? मोडतो बोललो कसं त्या गोळ्या दाखव. प्रमोद हा साप सुंगलाय अवघड आहे. आम्ही ना त्या गडाच्या खाली पोहोचलो. एवढं बघून ना आमची झिरली ट्रॅक करायची. हे बघा हे वरी कोटा चाललं माहिती आहे का? हे वरी धुक्यामध्ये दिसतं ना, पण आता डायरेक्ट ओपेन जायचं. प्लॅन आमच्या पटेमध्ये झाला कॅन्सल, आम्ही काय करू शकत नाही. डायरेक्ट जातो वरी. डायरेक्ट पाहायला गेलं ना डायरेक्ट ढग दिसायला, ढगाच्या पलीकड सगळा खेळ दिसायला. फायनली मी आता तिकीट काढलेत 5, जाणं येणं सगळं पडलं आहे आम्हाला 1625 रुपये रोपवेचं तिकीट. फायनली गेट रेडी ऑन रोपवे. एसी कंडिशनर कसं वाटतंय? प्रमुख साहेब असते सोबत, काका असतात का एक? चला फायनली आता आमचा रोपवे स्टार्ट झालाय. लेट्स गो. अरे ले लेट्स गो. रोपवे ऑन टॉप. भाई खाली ट्रॅक करायचं मोठे ना, आम्ही तरी मस्त पैकी आयसी चालतो. फायनली आम्ही गडावर पोहोचलो, पण अजून पण आम्हाला ट्रॅक करायचा. जे ट्रॅक होता ते करावं लागणार. अजून मोबाईल चालला तिकडे आणि चारही साईड नुसतं धुक्याला दुखत आहे बाई. काय बघायचं तर कामच नाही, नुसतं धुकं आहे सगळं चौकड साईडला. अरे बा. आणि आम्ही ना रेनकोट एकानं पण नाही आणला. खाली होते 100-100ला, कोणच घेतला नाही. गडावर चुकून पाऊस जर पडलं तर यायची मग लागतात, चांगलीच लागतात. अरे बा. रोपेचं ऑप्शन आम्ही बरोबर घेतलं बरं का. 4 पाय थोडं फक्त पाहिजे इतक्यात सगळ्याची झाला. आता पाऊस आले, रेनकोट नाही आले आणि फुगडे पळाय इथं वरी काही आसनच नाही, काय आसरात नाही थांबायचा, पावसाचा वाचायचा. आणि आता कसे पळायला बघाय म्हणणार हो रेनकोट घेऊ द्या 100 रुपयाचा होता. आता सगळे भिजणार आणि परत हाय तिथे त्याचा खराब करून घेणार. बाकीचे काय म्हणायचं वांडी झाले. आता बघू त्याला पाऊस जर नाही वाचली नाही. पावसाने 100% मिळेल. पावसात जास्त काय भिजलो नाही, पण चहा भेटला. आता किती पावसा भिजत यार, आता काय नाही. आता येऊ दे पावसानं, जास्त पाऊस का बघून आला नाही. मला थांबलो होतो आम्ही, पण लागला नाही, अंग पण भिजला नाही. बट आता जरी पावसाला तरी टेन्शन नाही, कारण चहा मावशीवर घेऊन आल्यात आणि 1 नंबर चहा आहे. ते पण आपल्या गडा इतक्या उच्ची चहा घेऊन आल्यात. 100% प्यायलाच पाहिजे. फायनली आता सगळं धुकं गायब झाले आणि आता एकदम असं सगळा गड आणि खातर डोंगर सगळं विजिबल झालंय. एक मला दाखवते मी आता बघा. एकदा हे बघा सगळं धुकं गायब झाले आणि आता एकदम सगळा गड विजिबल दिसतोय. गडाच्या महाराजांच्या मूर्तीपासून. रायगड महाराजांचा गड एवढा भयंकर मोठा आहे ना, आम्ही 1 तास झालं फिरतोय.
संपायचं नाव काही नाही. 3,500 लोक गडा राहत होते, ते पण 6 महिने. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, गडी किती मोठा असेल. आम्ही फिरून बघितलं होय. आमचा अजून का सगळं फिरणार मला वाटतं फक्त आम्ही एक कोपरा फिरला का. एक मिनिट बघा, थोड्या टायमामध्ये धोके यायले. कसं बघायचं माणसानं. पुन्हा आम्हाला छोटा दादा भेटला, त्याचा विषय नाही. बट बाय खरं सांगायचं ना, गड एवढा भयंकर मोठा, एवढा भयंकर भारी आहे ना. त्यात परत असले व्यू आहे तिथं. फक्त एवढं आहे की धुका आला का, धुकाला तरी खेळा नाही पुन्हा तेवढा भारी दिसायला ना गड सगळं. पडलं परत ऊन पडल्या लगेच धुकं येते. धुकं जायला नाही रे, धुकं जायला पाहिजे, ऊन पडायला पाहिजे. आय हाय हाय हाय. फायनली आता मी महाराजांचं दर्शन करून आणि इकडल्या महादेव दर्शन करून निघालो खाली. आता कारण थोडा भयंकर पाऊस यायला आहे. सारखं आम्ही रेनकोट नाही काहीच नाही, एवढ्या वाऱ्यामध्ये मला बोलता पण नाही झाले काही. आता लगेच रायगड लिव करतोय. बाकी लय भारी वाटत रायगड, माझी इच्छा तुम्ही पण यावं. बस बाकी लेच गो चला खाली. आम्ही नाही तसं रायगडवर रोपणं चाललो होतं ना, तसं रोपणं खाली पण आलो. कारण एवढं भयंकर तिथं धुवं होतं ना, तिथून आम्हाला जात होता आता महाबळेश्वरला. पण वाटत समजा आम्हाला प्रतापगड पण करायचा होता, म्हणून आता आलो आम्ही प्रतापगडावर. पण इथं पण आम्हाला नाराजी भेटणार आहे, कारण इथं पण सगळं टोटल धुईचं आहे, नुसतं धुईचं इथं पण. मी ते पायऱ्या चढलो, दमून धाटून गेलो भाई. खरंच महाराजांचे जेवढे किल्ले आहेत ना, तेवढे वरच्या साईडला आहे. खाली एक सुद्धा किल्ला नाही. असेल तर मला माहीत नाही, मला पण बघावं लागेल. बाकी एक मिनिट बघा इकडे, खाली काहीच बघायसारखं नाही, काहीच. एक झाडाची फांदी पण नाही. हे हा एक झाड आहे फक्त, हे बाकी नाही. दिस आता आम्ही पण बघणार किल्ल्यावर साईडला आहे, जे की ऐकायला का सगळा धुव्याच्या चादर सगळा झाकून गेलाय. जाताना आम्ही बघता येता, कारण चढताना तर नुसत्या पायऱ्यानं दम दाटून गेला सगळा. अजून पण पायऱ्या आहेत वर चढायला, जशा की त्या की आम्हाला चढायच्या. लेट्स गो बाळा. सर तुमचं प्रतापगडावरती स्वागत आहे. सर मी तुमची काय सहायता करू शकतो? साहित्य काही नाही, त्या सिड्या आहेत का इथं आम्हाला फक्त वर चढायला एक रोलर घेऊन द्या. सर त्याची गरज नाही, पूर्वीच्या काळात महाराज बी असेच जात होते आणि तुम्हाला पण असंच जावं लागणार आहे. चला सर. ओके चला. अजून काही सर गाईडनेस तुम्ही देऊ शकता आम्हाला? गाईडलाईन समोर काहीच नाही सर, फक्त झेंडा आहे तो बी काढलेला आहे. आता फडकवण्यासाठी बघू काही होते का. जय हिंद. फायनली यू कम टू प्रतापगड. लेट्स गो. एक मिनिट, इथून खालचा व्ह्यू बघायचा बघ. काहीच नाही, काय बघणार खालचा व्ह्यू. हे असं सगळं धुई, सगळी धुई, चौकड धुई बघायसारखं काहीही नाही. उन्हाळ्यामध्ये या फिरा, बस एवढंच बोलून मी. पावसाळ्यात यायचं फक्त एकच कारण आहे या गडावर, समजा यात नाही प्रत्येक गडावर वातावरण एवढं भारी असतं ना, एकदम गार चिल्ड एसीच्या वरचं, बस एवढंच. आणि मेन म्हणजे ज्याला पण धुई पाहण्याचा इच्छुक आहे ना, त्यानं 100% तुम्ही पावसाळी विजिट करा. धुईनं ना, धुई पाहून एकदम अशी हाऊस फिटून जाणार, 100% गॅरंटी आहे. मग बाकी चला आता खाली चला. आता आम्ही प्रतापगडावरून खाली आलतो आणि डायरेक्ट गाडी घेऊन निघालतो. आणि आता चालू आम्ही महाबळेश्वरला. आणि आता आहेत आम्ही महाबळेश्वरच्या एकदम घाण्या घाटामध्ये. एवढा भयंकर घाट आहे आणि असे वळण आहेत की बस बघायचं कामच नाही. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, तुम्हाला जंगल दाखवतो मी. हे बघा एक मिनिट. लेट्स गो. आता डायरेक्ट याच्यामधून बाहेर निघायचं आणि डायरेक्ट पडायचं आता आपल्याला. सर नमस्कार, तुमचं महाबळेश्वर मध्ये स्वागत आहे. सर सर तुम्हाला गाडीचं मागचं सीट पाहिजे तर 200 रुपये आणि समोरचं पाहिजे 500 रुपये. प्रधान इकडे प्रमुख आपली शीट घ्या. आपले रस्ता लय अवघड आहे, मागवा. मंत्र्यांना घेऊ द्या. रस्ता किती अवघड असला तरी आम्ही अशी तसं चालणार नाही. इथं विषय अवघड आहे. इथून आम्हाला गाडी हळू न्यावं लागणार नाही, तर काय अडचण कधी येऊन जाईल याचा अंत नसणार आहे. बापा 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 निष्ठा कर्मा. चाचा केनं वाजता कडे होईया. जनाबाई आली या ट्रेंडिंगला, त्याच्या वाजवतो ताता. चाचा वाजता कडे होईया. चाचा चला लेट्स गो. डायरेक्ट महाबळेश्वर. होईया चाचा वाजता कडे होईया. भाई महाबळेश्वरच्या घाटात जर तुम्हाला यायचं असेल ना, तर दिवसा या, संध्याकाळचं ना टाळा. कारण एवढे भयंकर असतात, खड्डे आहेत
अरे आपण घाट तर एवढा भयंकर आहे, प्लस धुई 100% ॲक्सिडेंट होण्याची गॅरंटी आहे. त्याच्यामुळे भावना थोडंसं सावधानपणे या. बाकी आता आम्ही आपले पोटे शोधतोय, मला आपले पोटे बघायचे पुढे, तर लेट्स गो शोधू. फायनली आता आम्ही आलो आहे महाबळेश्वरमध्ये आणि इथून आम्हाला रूम घेऊन तर एकदम मस्तपैकी भेटली. आणि आता आम्ही फिरत बाहेर. मी नेमका ब्लॉगचा व्हॉइस ओव्हर केला आणि पोटे मी व्हॉइस ओव्हर करेपर्यंत ते पोटे कुठे गेले याचं काय मिळत नाही. आता मी आलो जेवण स्वदेश महाबळेश्वरच्या एस टी बसस्टँडला. आता नेमकं त्याला मी लाईव्ह लोकेशन टाकले. आता पोटे येतील आणि आम्ही जेवण करतील. आणि आजची रूम तर एवढी भारी भेटली ना आम्हाला, बस बघायचं कामात नाही. जवळपास 1400 रुपये काहीतरी रूम आहे, खर्च 4 जण लागला आहे आम्हाला. बट रूम डबल बेडमध्ये आहे. बाकी पोटे किती आले की लगेच आपण निघूया जेवण घेऊन करून मस्तपैकी. संध्याकाळी आज रात्री 100% धिंगाणा होईल. तुम्ही ब्लॉग शेअर करून बघत राहा. इथपर्यंत ब्लॉग बघितल्यामुळे तुम्हाला आवडला पण असेल, आवडला तर हिट द लाईक बटन आणि शेअर सबस्क्राईब बटन पटणार मिळू. संध्याकाळी मजा करूया बस. आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, वैभव करतो सुद्धा दिवसात. चला लाईक करू, जेवण करू. भडवे हो, मी फक्त व्हॉइस ओव्हर करू तितके तुम्ही गायब झाले. अरे काय भारी भारी कपडे बिपडे आहेत, लय भारी भारी. तिथे मला माझ्या काका भेटले. काकानं सांगितलं इकडे स्पेशली भेटते म्हणून. मी दोघा तिघाला विचारलं, त्याने सांगितलं इकडे 1 नंबर पद्धतीने जेवण भेटते. मी भायापाशी गेलो, भाया एकदम क्यूट बोलला, भायाचं बोलणं आवडलं. आणि जेवण हॉटेल आतापर्यंत फुल भरले आहे. समजा आता बसा जागा भेटणं आपल्याला इम्पॉसिबल आहे. जेवणाची थाळी आहे, भाजी आहे, काजू आहे, पनीर आहे, सगळे आपल्याला खासार देऊ. बघा तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे हे इथं लवकर जेवायचं, हां इथं लवकर जेवायचं वर मार्केटला जायचं. लय नंबर 1 मार्केटला. लेट्स गो. मला रूम भारी किती आपण धिंगाणा केला असता माझ्या रूम मध्ये. अरे रूम मार्केट मध्ये काहीच नाही. हा. मार्केट बघ, मार्केट. मार्केट बघ. मी तर काय त्या- इतकुले भारी म्हणजे कपडे आहेत दुकानात. लय भारी. मी तर काय त्या ब्लॉगच्या ह्याच्यात कधी अडकून बसलेला पक्का. बाकी तुम्ही लाईक करू शकता. धन्यवाद. चला जेवून आपण. वगैरे मस्त झाले. आम्ही ना मागच्या पाठीने पण महाबळेश्वरला आलतो, पण या मार्केटला यायचं कसं विसरलं काय माहिती, एवढं भारी मार्केट आहे ना. अरे बापूचे मत. सध्या आता जेवण झालंय, काहीतरी पोटात जिरण्यासाठी मार्केटने फिरतात पोरं, गोष्टी आपल्या दुकानात. पोरं तुम्ही काय घेणार? आप घालणार काय यार पोरायचे आपल्या. चला काय चप्पल विचारा केवढ्याला का घ्यायची, काय किंमत आहे हो? हां हां रेट फिक्स आहे इकडे त्याला चौकड बरोबर. रेट फिक्स आहे बाळा इकडे. इथून 500 द्यायची इकडे तिकडे. मोमन काय माझ्या का आपण सरळ बाहेर नाही का पाहिजे, याच्यात आपला फायदा राहील. म्हणजे काटे ओके डन. त्याला भेटूया आपण आपल्या रूमवर. चुकून तरी महाबळेश्वरला आले आणि तिथल्या मार्केटला जर एंट्री केली, खिसा गरम असला तरच मार्केटने फिरा, अथवा खिसा गार असला आपण रोजगार आहेत तर चुकूनही त्या मार्केटला जाण्याची चुकी करू नका. कारण तिथे एवढी भयंकर महागाई आहे. आमच्या दोघांचं सरळ पापड निघाला बाहेर आणि आम्ही निघालो मार्केटच्या बाहेर. बस सांगायचा मुद्दा असा, श्रीमंत लोकांसाठी ते मार्केट आहे, गरीब लोकांसाठी आपलं पुण्याचं मार्केट आहे. ओके, उद्या महाबळेश्वर आम्ही बघून पुण्याला प्रस्थान करणार आहेत. आणि पुण्यामध्येच आम्ही सगळी खरेदारी जसे कपडे, चप्पल, लागणाऱ्या वस्तू, अंडरपॅन्ट, चप्पल, बूट, घडी सगळं येणार आहे. बाकी आता आलो रूमवर आणि आमचे 2-3 दळभद्री रूमची चाबी घेऊन फिरतात त्या मार्केटनं. तर ती आल्याशिवाय काय होणार नाही. त्याला येऊ द्या, आले की आपण लेट्स गो रूममध्ये जाऊन झोपूया. मला आज 2 ते 3 ब्लॉग एडिट करायचे आहेत. आणि इकडे बघा, इकडे एवढं भयंकर. अरे हे इथं गाडी पार्क आहे आपली, ही तर रूम आहे. इकडे एवढं भयंकर धुकं आहे ना, त्याचा अंत नाही. आमच्यापाशी गरम कपडे नाही, काय नाही. ती आपली एकच अंडरपॅन्ट पिळून घालायची, ती चड्डी, ते टी शर्ट, बस याची चपडी, काय नाही. खरं सातत्य आहे, खरी परिस्थिती आहे. सांगायचा मुद्दा मेन हे आहे. बाकी ते हां, आणि मेन वस्तू गाडीमध्ये. आणि आमची पोरं गाडीच्या बी रूममध्ये, रूमच्या बी पोरापाशी. म्हणजे आम्ही सध्या पाहिजे लावारीसच म्हणू शकतो तुम्ही आम्हाला. लावारी जरी बोलले तरी काही अडचण येणार नाही. बाकी आले पोटे रूममध्ये जाऊन गाडीच्या बी आणून आपली किमती वस्तू घेऊ आणि डायरेक्ट रूममध्ये जाऊन आपला ब्लॉग एडिट करायला लागू. बाकी भेटूया आपला ब्लॉग एडिट करताना, नाही तर रूममध्ये मस्ती करताना. बाकी सध्या पाहिजे दाखवायसारखं काही नाही मार्केटमध्ये. मार्केट मी आधी सांगितलं, मार्केट हे श्रीमंत लोकांचं, गरीब लोकांचं आपलं पुणे मार्केट. लेट्स गो. चला रूममध्ये जाऊन झोपता, मस्ती करूया.